मध्ये आपण राम माने सरांचं एक विशेष योगदान पाहतो आहोत। इतिहासात मोठ्या मोठ्या क्रांती घडल्या, खूप ऐतिहासिक घटना घडून गेल्या। या क्रांती, या घटना अनेक महापुरुषांनी घडवल्या, पण त्या क्रांती मागे उभ्या असलेल्या स्त्रियांची नावे फार कमी लिहिली गेली। आज आपण एका अशाच महान स्त्रीची गोष्ट पाहणार आहोत, माता रमाई आंबेडकर। तर रंगभूमी आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आमच्या ऑयस्टर स्कूलचे गुणी विद्यार्थी सानंद सादर करीत आहेत लक्षवेधी नाटिका निराधारांची आई माता रमाई। या नाटिकेचे रूपांतर इथे आम्ही आमच्या विचारातून करण्याचा प्रयत्न करत आहोत। यात जर आमची काही चूक अरे देवा, काय झालं लेकरांनो? खूप उशीर झाला बाई। काय उशीर? डॉक्टर साहेब, लेकरांना वाचवा, काहीतरी इलाज करा। मी पैका देते, तुम्ही औषध द्या, काही करा, पण लेकरं वाचवा। बाई, हे आजाराने नाही, भुकेने मारले गेले आहेत। नाही, भूक माणसाला मारते का डॉक्टर? भूक इतकी क्रूर असते का? जेव्हा समाज पोटभर खातो आणि काही जण उपाशी मारतात, तेव्हा भूक शस्त्र बनते बाई। केव्हापासून बसली इथं? त्यांना होती बापरे बापरे बापरे, मेली तर मेली। मला वाटलंच होतं मारणार होते। अवघड आहे, अवघड आहे। मेली नाही, मारली गेली आहेत, तुमच्या तुच्छ मानसिकतेनं आणि तुमच्या शांततेनं। देवा, माझी पोरं आणि माझी कूस रिकामीच राहिली। आज आई म्हणून जर माझ्याकडे काही असेल तर ते मी देणार। रामू, अगे या बांगड्या तुझ्या आयुष्याची एकमेव शिदोरी आहे ग। आणि त्या लेकरांचं आयुष्य, त्यांची शिदोरी कुठे होती? या बांगड्या जर हातात राहून फक्त शोभा असतील आणि लेकरं मरत असतील तर अशी शोभा मला नको। मी हे सोनं दुकानात विकतीये, कारण आज या सोन्याला माणुसकीची किंमत मोजायची आहे। आई, मला भूक लागलीये। आई, मला भूक लागलीये, काहीतरी खायला आहे का? आई, मला भूक लागलीये। देवाने मला लेकरं दिली नाहीत, पण आज हीच माझे लेकरं आहेत। सोनं हातात झळकायला नसतं साहेब, सोनं पोटात अन्न बनवायला असतं। बाई, एवढं सोनं काय ऐकतेस? कारण आज या बांगड्यांना भुकेलांचं पोट भरून माणुसकीची किंमत मोजायची आहे। आजपासून मी तुमची माता, हो बाळा, आजपासून मी तुमची आई। त्या दिवशी रमाईनं बांगड्या विकल्या नाहीत, तर त्या दिवशी एक स्त्री अनेकांची माता झाली। भूक गुन्हा नाही, भूक वाढवणारी व्यवस्था गुन्हेगार आहे। माता रमाई शिकल्या नसतील, पण त्यांनी मानवतेची PhD केली होती। अशा प्रकारे माता रमाई फक्त आईच नाही झाल्या, तर कित्येक भुकेलांना पोसणाऱ्या आई झाल्या, कित्येक निराधारांना आधार देणाऱ्या झाल्या। म्हणूनच त्यांना सगळे माता रमाई म्हणून ओळखू लागले। पण समाजाचं भलं करत असताना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक चटके सोसावे लागले। साहेब, आज पोट रिकामं आहे, पण डोकं रिकामं ठेवू नका, पुस्तक उघडं ठेवा। रामू, तू इतकं सहन कसं करतेस? कारण
हे दुःख माझं नाही, हे दुःख समाजाचं आहे. असे थोर विचार ठेवणारी माता रमाई नेहमीच कितीही मोठं संकट आलं तरी समजूतदारपणे ठाम राहून त्या संकटातून कुटुंबियांना धीर देत राहिली. आणि अशा वेळी बाबासाहेबांना परदेशी जाण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांची स्वप्न मोठी होती. त्यांना समाजासाठी खूप काही करायचं होतं आणि माता रमाई अशा वेळी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या सोबत उभ्या होत्या. पण अशा काळात माता रमाईला दुखण्यानं जखडलं. दुखणं कधी कोणाला सुटलं आहे का? अगं ऐकतेस का रामू? अगं मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. माझी काळजी करू नका. परदेशी जा, ज्ञान मिळवा. माझ्यापेक्षा जास्त या समाजाला तुमच्या ज्ञानाची जास्त गरज आहे. अगं पण तुझी तब्येत बरी नाही, तू आजारी आहेस. तुला अशा अवस्थेत सोडून मी कसा जाऊ? नाही, परदेशी शिक्षण घेण्यासाठी आज उद्या जाता येईल ग. आणि मी माझ्या समाजासाठी शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणारच आहे. पण तुझी काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे ग. अहो, खरंच माझी काळजी करू नका. तुम्हाला समाजहिताची खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. तुम्ही जा, मी सगळं सांभाळून घेईल. सुनबाई, एवढा त्याग कशासाठी? माझा श्वास थांबला तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अभ्यास थांबू नये. आराम करा असं सांगूनही त्यांनी आराम न करता स्वतःचं आयुष्य झिजवत माता रमाई हजारोंचं आयुष्य उजळत राहिली आणि रमाई या जगातून निघून गेल्या. सुनबाई, एवढा त्याग तू समाजासाठी केलास, पण तरीही समाजाने तुला समजून घेतलं नाही ग. तू गेली नाही रामू, तू गेली नाही. तू माझ्या प्रत्येक लढ्यात जिवंत आहे. माता रमाई नसत्या तर कदाचित आज बाबासाहेब घडले नसते. त्या शिकल्या नसतील, पण त्यांनी मानवतेचा धडा दिला. माता रमाई अमर रहे, माता रमाई अमर रहे, माता रमाई अमर रहे. अगदी खरं. परफॉर्मन्स सुंदर होता या सर्वांचा. राम माने सरांसाठी जोर